खास करून राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय काल आणि सर्वच पक्ष कामाला लागले आहेत। याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ही निवडणूक ठाकरे सेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार असली तरी प्रचाराची सर्व सूत्र आदित्य ठाकरेंकडे असतील। आगामी निवडणुकीत युवा मतदारांना डोळ्यासमोर ठेवून अशा मतदारांना आपल्याकडे वळवणं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्याची जबाबदारी आदित्य यांच्यावर असणार आहे। आदित्य यांनी पक्षातल्या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर मुंबई पालिकेसह राज्यातल्या इतर महापालिकांवर देखील आदित्य यांचं लक्ष असणार आहे। तर महापालिका निवडणुकीच्या आव्हानाला सामोरं जाताना आदित्य ठाकरेंकडे कोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या असतील बघूया। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेच्या प्रचाराची सूत्र ही आदित्य ठाकरेंकडे असतील। आदित्य ठाकरेंकडे प्रचार आणि मेळावे या संदर्भातली जबाबदारी असेल। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात येतील। महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आदित्य ठाकरेंकडे सोपवण्यात येतील। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह महत्त्वाच्या पालिकांच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। युवा मतदारांना ठाकरे सेनेकडे वळवण्यावर भर असेल। या दृष्टीनेही आदित्य ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी देणं हे महत्त्वाचं आहे। युवा मतदारांच्या समस्या, अपेक्षा, प्रश्न ठाकरे सेनेच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील। तशा पद्धतीने रणनीती आखली जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान या संदर्भात काय म्हणतायत बघूया। चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे। नाही बघा, त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलतील। आज आदित्यजींचा एक मेळावा आहे आणि तो महानगरपालिका निवडणुकी संदर्भात मार्गदर्शनपर मेळावा आहे। आदित्य ठाकरे साहेब हे आमचे नेतेच आहेत ना, शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात तशा त्यांच्यावर जबाबदाऱ्या आदरणीय उद्धव साहेब जे आहेत ते आमच्या सगळ्यांवर टाकत असतात। त्याच्यामध्ये वेगळेपण असं काही नाही। आदित्य ठाकरे हे नेतृत्व आहेच, देशामध्ये त्यांची चर्चा आहे, महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात आणि तेच आमचे नेते आहेत। तर या होत्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया। मात्र यामागे नेमकी रणनीती काय, आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत असतील, त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी, यांच्याकडनं आपण अधिक आता या संदर्भात जाणून घेणार आहोत। वेदांत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, मात्र नेमकी रणनीती काय असेल? कारण 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक तर जवळपास 7-8 वर्षांनी होणारी निवडणूक, दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष दुभंगलेला आहे, आव्हान आणखी कठीण आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आदित्य ठाकरेंकडे ही जबाबदारी सोपवणं, काय ही रणनीती नेमकी? वेदांत। अश्विन, आपल्याला आठवत असेल पक्षफुटी म्हणजे शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा आपण बघितलं आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन मेळावे, सभा घेतल्या होत्या आणि आपल्या पक्षाचा प्रचार केला होता। आता मुंबई महापालिकेसह 29 महापालिका निवडणुका होतात आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंवर विशेष जबाबदारी असणार आहे ती प्रचाराची। खास करून मुंबई महापालिका, जिथे खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे, तिथे आदित्य ठाकरेंना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। आज सुद्धा एक मेळावा होतोय ज्यामध्ये 25 वर्षात शिवसेनेने मुंबईसाठी काय काय करून दाखवलं हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आदित्य ठाकरे दाखवणार आहेत। शिवाय इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे मेळावे घेतले जातील। मग पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे प्रचाराची सूत्र आपल्या हाती घेणार आहेत। इतर काही नेते जे पहिल्या फळीतील नेते आहेत ते सुद्धा आदित्य ठाकरेंना विविध ठिकाणी म्हणजे मुंबई सोडून इतर ठिकाणी जेव्हा प्रचार करतील तेव्हा मदत करतील, काही माहिती असेल ती त्यांना सांगतील आणि त्यामुळे एकतर युवांचे प्रश्न आदित्य ठाकरे प्रभावीपणे युवकांपर्यंत पोहोचतील। त्याशिवाय आपण जर बघितलं तर मुंबई महापालिका जेव्हा प्रशासकाच्या हाती गेली तेव्हा घोटाळे असतील किंवा जो काही गोंधळ मुंबई महापालिकेत सुरू होता ते त्यांनी पत्रकार परिषदेतून प्रभावीपणे मांडला। सोबतच आपण बघितलं तर म्हणजे शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा आदित्य ठाकरेंनी अगदी जवळून म्हणजे पक्षाचा कारभार, त्यासोबत मुंबई महापालिकेचा कारभार हा जवळून पाहिलेला आहे आणि त्यामुळे मुंबईचे काय प्रश्न आहेत, मुंबईकरांना काय हवं आहे, मुंबईतील तरुणांना नेमकं काय हवं आहे याची जाण आदित्य ठाकरेंना आहे आणि त्यामुळेच प्रचाराची कोणते मुद्दे घ्यायचे, कोणत्या रणनीतीने पुढे जायचं या सगळ्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर आहे असं कळतंय। उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यामध्ये प्रचार करतील, संपूर्ण राज्यात आपल्या पक्षाकडे ते लक्ष ठेवतील। मात्र या दरम्यान प्रचार नेमका कशा पद्धतीने करायचा आहे, कोणते मुद्दे हाती घ्यायचे आहेत, या सगळ्याची जबाबदारी ही आदित्य ठाकरेंकडे असेल। तशा प्रकारची टीम सुद्धा आदित्य ठाकरेंनी आपल्या पक्षात तयार केली असल्याचं कळते आणि जे काही पहिल्या फळीतील नेते आहेत
ते वारंवार आदित्य ठाकरेंना मदत करतील असंही कळतंय. आपण जर बघितलं तर महापालिकेच्या कारभारावर मागील 2-2.5 वर्षांमध्ये आदित्य ठाकरेंनी वेळोवेळी आवाज उठवला. त्याशिवाय ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना सत्तेत असताना मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय काय केलं हे मुद्देसूदपणे आदित्य ठाकरे या ज्या मेळावे आहेत त्यामध्ये प्रचार आहेत त्यामध्ये मांडतील. आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे हे प्रभावी माध्यम, प्रभावी चेहरा हा आपल्या पक्षाचा आहे आणि त्यामुळे युवकांचे चेहरा, त्यासोबतच मुंबईकरांचे प्रश्न आणि ह्या सगळ्या जी काही मुंबईकरांच्या मागण्या आहेत त्याला घेऊन पुढे प्रचारात कशा प्रकारे जायचं या सगळ्याची रणनीती ही आदित्य ठाकरे ठरवणार असल्याचं कळतंय. वेदांत, त्यासोबतच जसं तू सांगतोयस की कशा पद्धतीने ही सगळी रणनीती आखलेली आहे, खास करून जो मुद्दा आपण बोललो की एकतर यंग चेहरा, युवा चेहरा आणि त्यातच जेव्हा पक्ष दुभंगलेला आहे, जेव्हा वरिष्ठ नेते मंडळी सोडून गेले, तेव्हा कुठेतरी टीम बांधणं, पुढची फळी बांधणं या दृष्टीनेही आदित्य ठाकरेंकडे आत्ताही कमान सोपवली गेलेली असू शकते. काय नेमकी चर्चा आहे याबद्दल? नक्कीच अनेक नवे चेहरे आदित्य ठाकरेंसोबत काम करत, ज्यामध्ये वरुण सरदेसाई असतील, सूरज चव्हाण असतील किंवा इतर नेते हे कोर टीम मध्ये काम करत आहेत. युवा सेनेची सुद्धा टीम तयार आहे आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर काही पहिल्या फळीतील नेते हे सुद्धा आदित्य ठाकरेंना मदत करणार आहेत. मी जसं सांगितलं की मुंबई महापालिका ही स्पेसिफिक लक्ष केली जाते, मुंबई महापालिकेसाठीची तयारी, त्यासाठीची रणनीती ही ठरवली जाते आणि त्यासाठी आदित्य ठाकरे आजचा मेळावा घेतात. आपण बघितलं राज्य निवडणूक आयोगाचा जो काही गोंधळ झाला होता त्यावर सुद्धा प्रभावीपणे आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यासोबतच जे इतर मुद्दे, मग सत्ताधाऱ्यांच्या योजना असतील, सरकारमधील जो गोंधळ असेल, त्यावेळी सुद्धा आदित्य ठाकरेंनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला आणि प्रभावीपणे पक्षाचं म्हणणं मांडलं. आणि त्याचमुळे युवकांचे प्रश्न असतील किंवा पर्यावरणाचा प्रश्न असेल किंवा मुंबईतील विविध प्रश्न असतील, हे प्रभावीपणे मांडण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आपल्या टीमसोबत एक रणनीती ठरवल्याचं कळतंय. आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंचं, या सर्व नेत्यांना आणि त्यासोबतच आदित्य ठाकरेंना एक मार्गदर्शन असणार आहे. आणि त्यामुळेच ही सगळी रणनीती किंवा ही आदित्य ठाकरेंना देण्यात आलेली जबाबदारी कशा प्रकारे ते पेलतात आणि किती यशस्वी होतात हे खरं तर निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. अश्विन, खरं वेदांत, त्यामुळे येणारा जवळपास 15 दिवस ते महिनाभर हा सगळा कसोटीचा काळ असणार आहे नक्कीच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी. त्यांच्याकडे जसं आपण म्हणतोय आता की कमान तर सोपवण्यात आली आहे. बघूया पुढच्या महिन्याभरामध्ये आता नेमकी कशी पावलं ते टाकतात. धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.